आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून म्हणजेच एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यांना जोडणारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते। वाट पाहीन पण एसटीनेच जाईन असे म्हणणारे हजारो लाखो प्रवासी आजही लालपरीची वाट पाहतात। अवघ्या 30 गाड्यांनी सुरू झालेल्या एसटी महामंडळात आज जवळपास 15 ते 16 हजार गाड्यांचा ताफा आहे। काळानुरूप एसटी बसमध्ये परिवर्तन होत गेले। एसीआर, हिरकणी, अश्वमेध, शिवनेरी, शिवशाही असे टप्पे गाठणाऱ्या एसटीचा प्रवास आता ई बस, आरामदायी, लक्झरी, शिवशाही व स्लीपर कोच बसेस पर्यंत येऊन ठेपला आहे। व तसेच या वर्षामध्ये एसटी महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या तब्बल 2640 नव्याने बसेस दाखल होत असून राज्यभरातील प्रत्येक रस्त्यावर नवीन लालपरी धावताना दिसतील असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 32 विविध सामाजिक घटकांना 25% ते 100% एसटी बस प्रवासी तिकीट भाड्यामध्ये सवलत दिली जाते। आता आपण सविस्तरपणे पाहू कोणकोणत्या लोकांना या तिकीट भाडे सवलतीचा लाभ मिळतो आणि किती टक्क्यांपर्यंत तिकिटात सवलत दिली जाते। नंबर 1, विद्यार्थी जेवणाचे डब्बे ने-आण करण्यासाठी साध्या एसटी बस मधून 100% मोफत प्रवास करता येतो। आता नंबर 2, विद्यार्थी मासिक पास सवलतीमध्ये विद्यार्थ्यांना 66.67% फक्त साध्या बस मध्ये तिकीट भाड्या सवलत दिली जाते। व तसेच विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत मूळ गावी जाणे येणे, परीक्षेला जाणे, शैक्षणिक कॅम्पला जाणे, आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्या येण्यासाठी साध्या बस मध्ये 50% तिकीट सवलत दिली जाते। आता नंबर 3, राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी साध्या एसटी बस मध्ये तिकिटात 33.33% सवलत दिली जाते। नंबर 4, राज्यातील 65 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस मधून प्रवास भाड्यात 50% सवलत दिली जाते। म्हणजेच हाफ तिकिटात महामंडळच्या कोणत्याही बसेस मधून प्रवास करता येतो। तर साधी, निमाराम, वातानुकूलित, शिवशाही, आसनी, शयनयान म्हणजेच स्लीपर बसने प्रवास करता येतो। आता नंबर 5, राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी साधी बस, निमाराम, वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन बस, शिवशाही, आसनी, शयनयान या बस मध्ये तिकीट भाड्यात 100% सवलत म्हणजेच पूर्णतः मोफत म्हणजेच फ्री प्रवास करता येतो। आता नंबर 6, अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींसाठी साध्या बसने 100% तिकीट भाड्यात सवलत म्हणजेच मोफत प्रवास करता येतो। नंबर 7, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचा एक साथीदार यांना साधी निमाराम बस मध्ये 100% तिकीट सवलत मिळते म्हणजेच वर्षभर मोफत प्रवास सवलत दिली जाते। आता नंबर 8, शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना यांना साधी, निमाराम, वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन, शिवशाही, आसनी, शयनयान बस मध्ये 100% तिकीट भाडे सवलतीत प्रवास करता येतो। आता नंबर 9, राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसन मुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना साधी, निमाराम आणि आराम एसटी बस मधून 100% तिकीट भाड्या सवलत मिळते म्हणजे त्यांना मोफत प्रवास करता येतो। नंबर 10, 9 मार्च 2023 रोजी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पानुसार राज्य परिवहन
महामंडळाच्या बस सेवेतील तिकीट दरात महिलांना आता 50% सरसकट सवलत दिली जाते. म्हणजे फक्त अर्ध्या तिकिटात एसटी मधून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे आता राज्यभरात एसटी बसने प्रवास करण्यासाठी महिलांना फक्त हाफ तिकीट द्यावे लागणार आहे. नंबर 11, अंध व अपंग व्यक्तींना साधी निमाराम बसमध्ये तिकीट भाड्यात 75% सवलत दिली जाते, तर शिवशाही आसनी बसमध्ये 70% तिकीट भाड्यात सवलत मिळते. नंबर 12, अर्जुन, द्रोणाचार्य, दादाजी कोंडदेव व छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना साधी, निमाराम, आराम, वातानुकूलित म्हणजेच एअर कंडिशन या सर्व प्रकारच्या एसटी बसेस मधून 100% मोफत प्रवास करता येतो. नंबर 13, अपंग, गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना साधी, निमाराम एसटी बस मध्ये 100% तिकीट सवलतीत प्रवास करता येतो. शासन प्रतिपूर्ती 11,000 रुपयांपर्यंत. नंबर 14, शासन अधिस्वीकृती धारक पत्रकार यांना साधी, निमाराम, शिवशाही, आसनी व शयनयान या गाड्यामधून 100% तिकीट सवलतीत प्रवास करता येतो, म्हणजेच मोफत प्रवास करता येतो. तसेच शिवशाही शयनयान बसने फक्त 8,000 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करता येतो. आता नंबर 15, स्वातंत्र्य सैनिक व त्यांचा एक साथीदार यांना साधी, निमाराम, आराम, वातानुकूलित बस मधून 100% वर्षभर मोफत प्रवास करता येतो. नंबर 16, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून म्हणजे एसटी महामंडळाकडून अलीकडेच शुक्रवार दिनांक 14 जुलै रोजी एक परिपत्रक काढण्यात आले असून आता दिव्यांगांना देखील एसटी बसने फ्री म्हणजे मोफत प्रवास करता येणार असल्याचे यामध्ये जाहीर करण्यात आले आहे. दिव्यांगांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी राज्यभरात मोफत प्रवास योजना लागू केली आहे. या संदर्भातील सुधारित परिपत्रक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक यांनी राज्यातील सर्व वाहतूक विभाग नियंत्रकांना पाठविले आहे. या परिपत्रकानुसार सिकलसेल, HIV बाधित, डायलिसिस, हिमोफेलिया ग्रस्त रुग्णांना राज्यभरात एसटी महामंडळाच्या बसने विनामूल्य प्रवास म्हणजेच मोफत प्रवास देण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे सिकलसेल, HIV बाधित, डायलिसिस व हिमोफेलिया ग्रस्त रुग्णांना राज्यभरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या साध्या बसने विनामूल्य म्हणजे मोफत सवलत लागू राहील. लक्ष द्या, महत्वाचे म्हणजे ही सर्व माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट msrtc.maharashtra.gov.in वर दिलेल्या माहितीनुसार देण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.